हॅलो नमस्कार. आज आलो आपण इंडिया गेटला, गेटवे ऑफ इंडियाला आणि ताज हॉटेल बघायला. निर्गुणला जाम बघायचं होतं की गेटवे ऑफ इंडिया कसा दिसतो, ताज हॉटेल कसे दिसतं. आपल्या मुलांना असते ना क्युरिसिटी की बाबा हे कसं असेल, ते कसं असेल. तर बस त्याला फिरायला म्हणून आम्ही आणलो होतं इथं. आणि खरं म्हटलं तर एक 10 मिनटाच्या वर काही नाही आहे तिथं बघण्यासारखं. फक्त हे हॉटेल जे प्रचंड मोठं आहे, बाकी काही नाही. आता बघा माझं बाळ आज चक्क कॅमेरामॅन झाला होता. त्याला काय शूट करायला आवडत होतं देवच जाणे. इथे बघा आम्ही तिथं गेटवे ऑफ इंडियाच्या इथं वॉक करत होतो. म्हणत होता मम्मा पप्पा तुम्ही पुढे चला, मी शूट करतो. तर चालेल बाबा, करा. बाकी पहा कसे वाटते माझ्या बाळाची व्हिडिओ शूट. कशी छानच केली त्याने. इथे आमची चिमणी हे साचलेल्या पाण्यात तिला खेळायला प्रचंड आवडत होतं. लिटरली ती तिथनं निघत नव्हते, त्या साठलेल्या पाण्यात नाचत होती. इथे गेटवे ऑफ इंडियाच्या बाजूलाच खूप मोठा असा समुद्र किनारा लाभला आहे. प्रचंड जिथपर्यंत आपले डोळे जातील तिथपर्यंत समुद्र आहे. आणि थोड्या अंतरावर पावसाचे दिवस होतं, असं वाटत होतं की धुकं पडतं आहे. त्या धुक्याच्या याच्यात आपल्याला काही दिसतही नव्हतं. इथे बघा ही ताज हॉटेलची ही एंट्री आहे. इथनं हॉटेलमध्ये एंट्री दिली जाते. तसं म्हणायला गेलं आपल्यासारख्या सर्वसाधारण माणसाला तेथे परवडणारं काहीच नाही. त्या हॉटेलमध्ये जवळजवळ 500 रुपयाचा तर नुसता चहाच आहे. तर बघा आपण फक्त बाहेरून बघू शकतो, ते 10 मिनटाचा आनंद घेऊ शकतो. कारण आपल्यासारख्याच्या खिशाला ते परवडणारच नाही. मध्यमवर्गीय आपण खूप विचार करतो पैसे कमवायलाही आणि पैसे खर्चायलाही. तर खरं म्हणायला गेलं तर इथं असं बघण्यासारखं असं काहीही नाही आहे. एक 10 मिनटाच्यावर तुम्ही एखादा समुद्र किनाऱ्यावर जा, तिथं खूप छान वाटेल. आणि बघा तुम्ही गेटवे ऑफ इंडियाचं बघू शकता, तिथं कामही चालू आहे. सॉरी, तीच क्लिप लावली छोटीशी, तर मला जाम आवडली. बघा फोटो पोस्ट देते. तर व्हिडिओ कशा वाटल्या लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब